मंडळी, मालिकांमधले सगळेच पात्र आपल्याला आपल्या जवळचे वाटतात आणि अशीच एक मालिका म्हणजे आई कुठे काय करते. गेली 5 वर्ष ही मालिका सातत्याने आपलं मनोरंजन करते, पण अनफॉर्च्युनेटली कुठेतरी आता बाय म्हणायची वेळ आली आहे आणि ईशा हे पात्र साकारत जी अभिनेत्री आपल्या सगळ्यांच्या घरात पोचली आहे, अपूर्वा गोरे माझ्यासोबत आहे. अपूर्वा, खूप स्वागत. खरं तर हे स्वागत म्हणताना हे शेवटचं असणार आहे ह्या मालिकेच्या निमित्ताने, तर मला ना थोडंसं इमोशनल व्हायला होतं आहे. आय एम शुअर तुझाही एकदम मिक्स्ड फिलिंग्स असणार आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा बातमी कळली होती की काही दिवसांपूर्वीच आम्हाला सांगण्यात आलं की आता मालिका निरोप घेते, सो खूप बिटर स्वीट फिलिंग होती. कारण 5 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी ते दिसत होतं, पण असं वाटत होतं की नको ना, थांबूयात ना. कारण प्रेक्षकांचं पण खूप प्रेम मिळतं आहे अजूनही. रेटिंग्स वाईज खूप छान सुरू आहे शो. लोक भेटतात तेव्हा ते खूप कौतुक करतात. सो आणि आम्ही आत्ता जगलो आहे 5 वर्ष, सो ते थोडंसं ऑफकोर्स होतं. मला तर रडू येईल. पण या मालिकेला 5 वर्ष झाली म्हणजे अपूर्वाची ही ग्रोथ झाली आहे, अभिनेत्री म्हणून पण, पर्सनल पण, आणि स्क्रीनवर पण आम्हाला दिसते की अपूर्वा मोठी दिसते. हो, तू तर त्या फेजमधून गेली आहेस, तर ती फेजेस किती एन्जॉय केल्यास? हो, मला असं वाटतं की मी खरंच मोठी झाले. म्हणजे तू अगदी बरोबर शब्द वापरला की मी खरंच या मालिकेसोबत मोठी झाली. मी आले तेव्हा एकदम नवीन, लहान, छोटीशी अल्लड होते. आत्ताही आहे. आय वूड लाईक टू नो की मी आत्ता तेवढी इनोसेंट आहे. पण ऑफकोर्स एक ग्रोथ ॲज अन ॲक्टर पण ॲज अ ह्युमन बिईंग पण तुम्ही घडत असतात. 30शीपर्यंत माणूस म्हणून तुम्ही घडत असता. सो माझी खूप जडणघडण या सेटवर झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. खूप काही दिलं आहे या शोने मला. म्हणजे आत्ता जी काही ओळख आहे आणि आत्ताची जी अपूर्वा ॲज अ पर्सन मी बनले, आणि माझे जे काही मला जी काही जाण आहे जगाची वगैरे, ती खूप काही आई कुठे काय करतेमुळे झाली आहे. सो ऑफकोर्स मी मोठी झाले आहे या शोसोबत. अनेक दिग्गज कलाकारांची साथ तुला मिळाली, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मिलिंद सर असतील, मधुराणीताई, आणि ऑफकोर्स तुझ्या वयाचा जो आपला यश आहे त्यांनीही नकळत काही बऱ्याच गोष्टी शिकवल्या असतील. आणि सेटवर ना ऑफ कॅमेरासुद्धा आम्ही बघायचो ना की हिला लहानच समजतात सगळे. शेंडेफळ देशमुखांच्या माझी खूप खेचतात अगं. मला पिडलं जातं. म्हणजे सगळ्यांसाठी मी अशी एक दिसली मी की अप्पू काय करते पकडा तिला, आणि मला खूप पिडतात. पण तेच त्यांचं प्रेम आहे. म्हणजे आय कॅन सी की त्यांचं ते प्रेम व्यक्त करतात ते, आणि मजा मस्ती, टंगळमंगळ, पिडून पण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मालिकेतले जेवढे ऑनस्क्रीन कलाकार तुम्हाला दिसतात त्या प्रत्येक पात्राकडून काहीतरी मी शिकले ऑफस्क्रीन. आणि जे आमचे क्रू मेंबर्स आहेत जे पहिल्या दिवसापासून इथे आहेत, बीट आमचे डिरेक्टर रवी सर, सुबोध सर, तुषार दादा, आमचे रायटर्स नमिता मॅम, मुग्धाताई, आणि आत्ता जे रायटर्स, त्यांच्या प्रत्येकाकडून मी माणूस म्हणून सुद्धा खूप काही शिकले, जे आत्ता मी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप इन्कल्केट करण्याचा पण प्रयत्न केला. जे आपण शॉप करत असतो लाईफमध्ये, आपण शॉपिंग करत असतो की कुठली गोष्ट रेझोनेट होती आहे, ही गोष्ट छान आहे, ही आपण आत्मसात करता आली तर केली पाहिजे. सो मी शॉप करत होते 5 वर्ष इकडे. बरं, म्हणजे फर्स्ट डे ऑफ ऑडिशन तुला आठवत असेल ना, कसं होतं ते ऑडिशन, आणि आत्ता कट टू शेवटचा दिवस? माझी ऑडिशन वॉज द फनियस्ट स्टोरी. मी ही स्टोरी सगळ्यांना सांगते, आणि मला तो पहिला महिना मला खूप अजूनही प्रॉपरली तारखांसकट लक्षात आहे. कारण मी पुण्याची आहे. सो मी मुंबईला नाटक बघायला आले होते. सो कॉलेजनंतर तुम्ही हे खूप करता की पुणे मुंबई नाटक बघायला जाऊयात, म्हणून मी काही मित्रांसोबत मुंबईला नाटक बघायला आले होते. मुंबईत एक एरिया आहे आरामनगरचा, जिथे बरेच ऑडिशन्स वगैरे होतात. सो मी जेव्हाही यायचे तिथे एक दिवस चक्कर मारून येऊ, इंट्रोडक्शन देऊन येऊ, असं झालं. आणि वर्सोवा बीचला, आरामनगरच्या ऑपोजिट एक बीच आहे, आणि मला तिथे खूप आवडतं. मला समुद्र हा प्रकार खूप आवडतो. सो मी जेव्हाही मुंबईत येते, जो पुण्याचे वेगळे बेनिफिट्स आहेत. सो मी मुंबईला आल्यावर वर्सोवा बीचला कधीही कुठलेही ऑडिशन द्यायला गेले की मी तिथे बसते जरा. सो अशीच मी संध्याकाळी सगळं झालं आणि कुठल्या तरी एका शाळेच्या फ्रेंड्सला मी भेटले, आणि तिथे मी बीचवर बसले होते. आणि मला एक फोन आला माझ्या पुण्याच्या एका मित्राचा, आणि तो म्हणाला की अगं अमुक व्यक्तीने तुझा नंबर घेतला आहे, ते तुला कॉल करतील. म्हटलं ठीक आहे, असेल काहीतरी. आणि बाय दॅट टाईम मी ऑडिशन्स वगैरे देण्याच्या प्रोसेसमध्ये माझा एक शो संपला होता, पण असं काही जुळून येत नव्हतं. आणि म्हणून आपण थोडंसं ठीक आहे, आता होत नाही आहे ना, आता आपण नको त्याचा त्रागा करून की ठीक आहे ऑडिशन्स देतो आहे आपण, घडत नाही आहे, ओके. आणि मग फोन आला. मग थोड्या वेळाने मी रिक्षात बसले, मला एक कॉल आला की असं आम्हाला तुझा नंबर मिळाला आणि तू उद्या ऑडिशन द्यायला येशील का. म्हटलं मला असं झालं की यार उद्या ना माझी ट्रेनचं बुकिंग आहे आणि मी तिकीट बुक केलं होतं. तर मी त्यांना म्हटलं की सर मी थोडं लवकर येऊ का, कारण माझं ट्रेनचं बुकिंग आहे, पैसे कमी असतात, कॉलेज जस्ट संपलं आहे, आणि कारण मला काही जास्त होप्स नव्हते.
कट टू ते म्हणाले की नाही तू थांब जरा. मी ऑडिशन दिली तिकडे ऑफिसमध्ये जाऊन आणि मला 2 तासात कॉल आला की तू ब्लॉक झाली आहे. माझे साईज कपडे वगैरे वगैरे सगळं ट्रायल आणि मी दुसऱ्या दिवशी समृद्धी बंगल्यावर शूट करायला होते आणि आमचं पहिलं मॉक शूट झालं. 2 दिवसाचे कपडे घेऊन आले होते मी तेव्हा. मी इथे घर घेतलं, मधुराणी ताईसोबत मी शिफ्ट झाले आणि मग मी त्याच्यापुढे 2 वर्ष एकत्र राहिलो आणि तो 1 महिना मी त्या 2 दिवसांच्या कपड्यावर काढला कारण की मला अपेक्षितच नव्हतं की असं काहीतरी घडेल. मग त्यानंतर असं झालं की ओके हे घडलं आहे, आपण कॉन्ट्रॅक्ट साईन केला आणि ही मालिका करतो. मग घरचे माझं सामान घेऊन आले कारण की सलग शूट सुरू. सो तो खूपच सेरेंडिपिटीच म्हणायला काही हरकत, हॅपी ॲक्सिडेंट अचानक आणि ओके हे घडलं आहे आपल्या आयुष्यात हे होतं. आणि मी सुरुवातीच्या काळात जरा थोडीशी नर्वस होते, घाबरले कारण की इथे आल्यावर सगळेच सिनियर ॲक्टर सगळे थोडेसे आधीपासून प्रोसेसमध्ये इन झाले होते. सो मी थोडीशी पण मला अजिबात कोणी वाटू नाही दिलं की तू लहान आहेस आणि काय करशील वगैरे. सगळे सिनियर ॲक्टर्स इतके इन्क्लुझिव्ह होते, सगळ्यांनी खूप समजून घेतलं. काही चुकलं तर मला सांगतील किंवा काही एखादं छान केलं तर कौतुकही करतील. सो ही गोष्ट खूप मोठी, जेव्हा तुम्ही करिअरमध्ये पुढे जाता तेव्हा कौतुक करणं कधी कधी कमी होतं की हा ही लहान ही काय. पण एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की इथे कधीच कोणी कौतुक करण्यासाठी मागे नाही थांबत. सीन छान झाला की आप्पा असो, मधुराणी ताई असो, मिलिंद सर असो, रुपा, ते येऊन सांगतील की सीन छान झाला. सो खूपच छान. डोळे सगळं बोलत आहेत ॲक्च्युली. आणि ईशा किंवा सगळेच कॅरेक्टर्स बघायला आम्ही खरंच मिस करणार आहोत. पण ऑफकोर्स आपण दुसऱ्या मालिका किंवा प्रोजेक्टच्या निमित्ताने भेटूच. थँक्यू सो मच अपूर्वा, खूप छान ईशा दिलीस प्रेक्षकांना. आणि मला असं वाटतं एक मॅच्युअर झाली असेल ना तू पर्सनली सुद्धा आता. हो बऱ्यापैकी. मला असं वाटतं की खरंच मी काहीतरी अर्ली 20sमध्ये होते आणि आता मी थोडंसं वयाने पुढे गेल्यामुळे खूप मॅच्युरिटी, एक कोविड घडून गेला मध्ये, मोठ्या लॉकडाऊन्स झाले. सो ऑफकोर्स एक ग्रोथ झालीच आहे. फॅमिलीने खूप सपोर्ट केला, सो थँक्यू. आणि अजून एक गोष्ट, या 5 वर्षात मला असं वाटतं की राजश्री मराठीसोबत एक वेगळं नातं घडून आलं आहे आणि तुम्ही राजश्री मराठीचं कोणी दिसलं की एक छान वाटतं. सो थँक्यू सो मच. तुम्ही आम्ही टी व्हीच्या माध्यमाद्वारे लोकांना भेटतो, पण तुम्ही आमची एक पर्सनल बाजू त्यांना दाखवतात ज्याच्यामुळे ते अजून कनेक्ट होतात आमच्याशी. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अपूर्वा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. नवीन प्रोजेक्टमध्ये बघायला खूप एक्सायटेड आहे मी तुला. येस, थँक्यू सो मच.